पुढची बातमी बाबा, शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत नाराजी नाट्य आता समोर आलंय। गटनेता आणि उपमहापौर पदावरून नाराजी नाट्य समोर आलंय। महानगर प्रमुख प्रवीण तिदमे नाराज झालेत। महानगर प्रमुख आणि नगरसेवक पदाचा राजीनामा सुद्धा देणार असल्याचं समजतंय। साहेब, आम्ही काय चुकलो असा प्रश्न उपस्थित करत राजीनाम्याची माहिती देण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहे। किरण, नाशिकमध्ये शिवसेनेतलं नाराजी नाट्य सध्या समोर आलेलं आहे। एकीकडे राष्ट्रवादीमध्ये सुद्धा नाराजी नाट्य पाहायला मिळालं होतं। काय घडतंय नाशिकमध्ये? काय या राजकीय घडामोडींबद्दल विश्लेषण कराल? कालच महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक झाली। महापौर हे भाजपकडे आणि उपमहापौर हे शिवसेनेकडे गेलेलं आहे। भाजप आणि शिवसेनेने मिळून महापालिकेमध्ये सत्ता स्थापन केली असताना आता शिंदेच्या शिवसेनेतील अंतर्गत ही जी नाराजी आहे ते समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळते। महानगर प्रमुख प्रवीण तिदमे हे गटनेता आणि जे उपमहापौर या दोन्ही पदासाठी इच्छुक होते, पण इथे या दोन्ही पद तिदमेंना मिळालं नाही, त्यामुळे ते नाराज झालेले आहेत। साहेब, आम्ही काय चुकलो अशा पद्धतीचं एक भावनिक पोस्ट करत त्यांनी आपल्या महानगर प्रमुख पदाचा आणि नगरसेवक पदाचा मी आज राजीनामा देणार असल्याची एक भावनिक पोस्ट जी आहे ती व्हायरल केलेली आहे। त्यामुळे अंतर्गत नाराजी हे समोर आल्याचं बघायला मिळतं। गेल्या अनेक वर्षांपासून प्रवीण तिदमे शिवसेनेमध्ये काम करतायत, पण त्यांना हे दोन्ही पद मिळाले नाहीत म्हणून ते नाराज आहेत। त्यामुळे आता या सगळ्या नाराजीवरती ते आज राजीनामा देणार आहेत। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरती वरिष्ठ पातळीवरून खरं तर त्यांच्याशी काही चर्चा होतो का किंवा त्यांचं समजूत काढण्याचा प्रयत्न होतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।